नमस्कार मित्रांनो, स्वराज स्मार्ट मीडिया यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सर्वात मोठा ज्वलंत जो प्रश्न आहे आरक्षण रिझर्वेशन याविषयी बघणार आहोत. आज आपण संबंध भारतामध्ये पाहता आहोत तर आरक्षणाची मागणी चाल धरत आहे आणि ती दिवसेंदिवस अतिशय जोर धरत आहे. उत्तरेत जाट समाज असेल, दक्षिणेत मराठा समाज असेल, पूर्वेकडे स्टेटसुद्धा आपली जी आरक्षणाची मागणी लावून धरत आहे. जसे की मैथिली यांचा आता मणिपूरमध्ये जे क्रॅशिस झाला ते बघितले असेल तुम्ही. गुजरातमध्ये पटेल समाज हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वाखाली भरपूर मोठं आंदोलन झालं होतं. आता भारतात आरक्षणाचा विषय भारताला स्वातंत्र्य मिळण्या अगोदर पण सुरू झाला होता. इंग्रजांनी काय केलं होतं तर पिछड्या जातीसाठी आरक्षणाची तरतूद केली होती. तीच तरतूद संविधान निर्मात्यांनी काय केलं तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर मागणी मान्य होऊन ती जी पिछड्या जमातीसाठी काय केलं होतं तर आरक्षण दिलं होतं. ही गोष्ट सहजासहजी झाली नाही बरं. ते आरक्षण दिलं ते पण गोष्ट सहजासहजी झाली नाही. आरक्षण कसे असावे, सामाजिक असावे का आर्थिक असावे की राजनैतिक असावे यावर संसदेत बरीच बहस झाली, चर्चा झाली, त्यावर बरेच सत्र झाले. त्यावर काही सदस्यांनी काय केलं प्रकर्ष नमूद केलं की बाबा जर दलित समाज, आदिवासी समाज यांना जर स्वातंत्र्य भारतामध्ये प्रतिनिधित्व त्यांना मूळ प्रवाहात आणायचं असेल तर त्यांना आरक्षण नाही मिळालं तर अतिशय गंभीर परिस्थितीत जातील, ते गुलामगिरीत राहतील आणि राष्ट्राची प्रगती होणार नाही. जर आरक्षण नसेल तर त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि मग त्यांची इकॉनॉमिक कंडिशन वाढण्यासाठी 10 एकर जमीन, सरकारी नोकऱ्यामध्ये 5वा हिस्सा असं काहीतरी आपल्याला त्यासाठी करावं लागेल. अशी चर्चा चालू असताना ह्या गोष्टीवर सहमती न होता की काय झालं की खूप चर्चा झाली आणि चर्चेनंतर अशी सहमती झाली की त्यावेळेस SC आणि STसाठी म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आरक्षण देण्यात यावे असे ठरले आणि त्यांना आरक्षण देण्यात आलं. असं त्यावेळेस झालं. आरक्षण देण्यात आल्यानंतर काय झालं की या आरक्षण का सहजासहजी मिळालं नाही. त्यावेळेसही त्याच्यात भरपूर विरोध झाला, चर्चा झाल्या. पण विरोध झाला परंतु संविधानकर्त्यांना माहिती होते, सर्व संविधानकर्त्यांना माहीत होतं की या अनुसूचित जाती आणि जमाती SC आणि STची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. आरक्षण देणे त्यांना आणि त्यांना न्याय देणे हे अत्यंत आवश्यक आहे. मग काय झालं तर त्यावेळेस 17.5% आरक्षण SC STना देण्यात आलं आणि काय झालं की हे सर्व सुरळीत चालू असताना भारताच्या इतिहासामध्ये एंट्री झाली ती मंडल कमिशनची. आता मंडल कमिशन ही गोष्ट फार गेम चेंजर ठरली भारतीय आरक्षणासाठी. त्यावेळेस मंडल कमिशननं काय केलं तर देशातील 3,500 जाती अशा शोधून काढल्या की त्या अतिशय मागास होत्या. त्यांना 27% आरक्षण देण्याची शिफारस या मंडल कमिशननं केली. मग नंतर काय झालं तर 1990मध्ये VP सिंग सरकार भारतात आलं. हे देशातील नॉन काँग्रेसी असलेलं सरकार होतं. त्यांनं काय केलं तर मंडल कमिशनची मागणी मान्य केली VP सिंग सरकारनं आणि 27% आरक्षण OBCना देण्यात आलं या मंडल कमिशननुसार. आणि त्यावेळेस त्यांचा विरोध म्हणून अनेक लोकांनी आंदोलने केली, जाळपोळ झाली आणि विरोध झाला. पण हे सरकार गेलं, VP सिंग सरकार गेलं, पण OBC आरक्षण टिकलं आणि तसंच राहिलं. मग 1991मध्ये पुढं चालून काँग्रेस सरकार सत्तेवर आलं व PV नरसिंहराव हे पंतप्रधान झाले. मग त्यांच्या वेळेस पण एक आरक्षणाचा मुद्दा आला होता EWSचा म्हणजे इकॉनॉमिक विकर सेक्शन, जे आपण EWS आरक्षण म्हणतो आर्थिक दुर्बल घटकासाठी. आणि ते त्यावेळेस पण 10% आलं होतं, 10% आरक्षण त्यांना देण्यासाठी. परंतु ते 1992मध्ये काय झालं की त्याच वेळेस पत्रकार ज्या होत्या इंदिरा साहनी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका टाकली होती. हीच ती केस होती इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार. आणि यांनी काय सुप्रीम कोर्टात आर्ग्युमेंट काय केली इंदिरा साहनी यांनी की देशात 50%पेक्षा जास्त आरक्षण देऊ नये आणि 50%पेक्षा आरक्षणाची शेवटची सीमा असावी 50% आणि यापेक्षा जास्त आरक्षण दिलं तर देशातील रिसोर्सेस पाहता देशाला धोका ठरेल असं त्यांना जजमेंट केलं. आणि मग इंदिरा साहनी यांची मागणी सुप्रीम कोर्टानं मान्य केली. आता सुप्रीम कोर्टानं मान्य केल्यानंतर त्यांची मागणी. सुप्रीम कोर्टानं काय केलं तर आपलं जजमेंट सुनवायला सुरुवात केली. सांगितलं की 50%पेक्षा जास्त आरक्षण संविधान विरुद्ध असेल आणि तोपर्यंत आरक्षण होते 49.5% आणि त्यामुळे EWS आरक्षण ढासळलं आणि ते मिळालं नाही, कारण ते होत होतं 59.5% आणि हे सुप्रीम कोर्टाने EWS आरक्षण नाकारलं.
आता असं चालू असताना सुप्रीम कोर्टानं काय केलं, सन 2022मध्ये इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार खटला 1992चे आरक्षण जजमेंट मागे सोडलं 2022. आता 2022ला काय झालं तर घटना दुरुस्ती केली 103वी आणि त्याद्वारे 10% EWS आरक्षण देण्यात आले. ही किमया केली PM नरेंद्र मोदी सरकारने. आता खरा प्रश्न इथून सुरू होतो की जजमेंट होतं तर ते मागं घेतलं आणि मग इथून झाली आरक्षणाला जास्त मागणी. आता सुप्रीम कोर्टानं 50%पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही ही सुप्रीम कोर्टाची जजमेंट स्वतः सुप्रीम कोर्टाने काय केली, खोडून काढली. आणि मग त्यामुळं इन 2019 PM मोदी गव्हर्नमेंट अप्रूव्ह 10% रिझर्वेशन फॉर पुअर इन जनरल कॅटेगरी. तेव्हापासून त्या EWS आरक्षण मिळाले 10% आणि हे मिळून आरक्षण विच ब्राउट टू द टोटल शेअर ऑफ रिझर्वेशन टू ऑलमोस्ट 60%, म्हणजे 60% झालं. आता 50%ची केंद्र सरकारची जी मर्यादा होती ती सुप्रीम कोर्टात ती ओलांडली. आणि जास्तीचे आरक्षण देण्याची पॉवर स्टेट गव्हर्नमेंटला आहे का, तर केंद्र सरकारला आता झाली 50चे 60 झालं, पण तशीच स्टेट गव्हर्नमेंटला आरक्षण देण्याची आरक्षण देता येते का, स्टेट गव्हर्नमेंटला ती पॉवर आहेत का, तर आहेत. 50%पेक्षा आरक्षण जास्त देऊ शकते स्टेट गव्हर्नमेंट. आता यावरून असं लक्षात आलं आता की देता येते, तर मग मराठाच्या आरक्षणाविषयीचा जो फैसला आहे तो हे सरकार का निर्णय घेऊ शकत नाही असा प्रश्न पडतो. मग आपण आता येऊ आपल्या मराठा आरक्षणाच्या महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाविषयी आपण माहिती पाहू. आता मराठा आरक्षणाचा जो अभ्यासासाठी जी राणे समिती नेमली होती 2013 साली, मग त्या राणे समितीचं काय झालं तर 2014 साली मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यात काय झालं 16% आरक्षण जाहीर झालं 2014 साली. 2014 साली मग काय झालं तर उच्च न्यायालयात सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं की बाबा हे आरक्षण घटनाविरोधी आहे का नाही, याला आव्हान देण्यात आलं. मग या 2014 साली उच्च न्यायालयात आरक्षण रद्द झालं. मग 2017 साली राज्य सरकारकडून गायकवाड समिती स्थापना झाली. 2017 राज्य सरकारकडून काय केलं तर मागासवर्गीय आयोगाची स्थापना झाली. त्याच्यात गायकवाड साहेबाचं त्याच्यात अध्यक्षपद मिळालं त्यांना आणि मग त्याची समिती नेमली आणि 2017 साली ती समिती निर्माण झाली. आणि 2018 साली काय झालं, समितीच्या अहवालानुसार मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा झाला 2018 साली. आणि 2018 साली हा कायदा हायकोर्टाने वैध पण ठरवला होता, म्हणजे वैध ठरवला हायकोर्टाने आणि मराठा समाजाला आरक्षण भेटण्याची जागा मोकळी झाली. पण 2018 साली शिक्षणात 12% तर सरकारी नोकरीत 13% आरक्षण मराठा समाजाला लागू झालं. पण 2018 साली पुन्हा एक ट्विस्ट आला. हायकोर्टाच्या निर्णयाला ॲडव्होकेट जयश्री पाटील यांच्याकडून काय केली, सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं. हायकोर्टातून त्या सुप्रीम कोर्टात जयश्री पाटील ॲडव्होकेट ती गेल्या आणि 2018 साली मराठा समाजाच्या आरक्षणानंतर एकूण आरक्षण 50% पुढे जात आहे. 2018 साली 50%ची मर्यादा न पाळल्याने आरक्षण देता येणार नाही अशी सुप्रीम कोर्टानं जजमेंट दिलं. आणि सुप्रीम कोर्टानं जजमेंट अगोदर आपलं मागं घेतलं होतं EWSसाठी. आता आपण मराठा आरक्षणाच्या वेळेस 50%च्या वरी आरक्षण जात आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं त्यांचा 2019 साली सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मराठा आरक्षण रद्द झालं आणि 2019 महाराष्ट्रात विविध भागात उपोषण आंदोलनाला सुरुवात झाली. 2019मध्ये केंद्र सरकारने काय झालं तर आरक्षणाची 50% मर्यादा वाढवण्याची मागणी केली, पण ती काय मान्य आतापर्यंत झाली नाही. मग आता काय झालं तर 2023मध्ये थंडावलेलं जे मराठा आरक्षणाचे मोर्चे पुन्हा जालन्याच्या आंदोलनामुळे चर्चेत आले. त्याला कारण ठरले जालन्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी गावातले मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू झालेलं आमरण उपोषण. आणि एक प्रकारे मनोज जरांगे पाटलानं ज्या जिद्दीनं मराठा आरक्षण मागायला सुरुवात केली त्या जिद्दीनं आतापर्यंत कोणीही मागणी अशी केली नाही. त्यावेळेस अगोदर अण्णासाहेब पाटील यांनी ही मागणी केली होती, पण त्यांनीही EWS टाईप म्हणजे आर्थिक याच्यावर मागणी केली होती आणि स्वतःचा प्राण पण ते हुतात्मा पण झाले या आरक्षणासाठी. आता या आंदोलनाला सुरुवात झाली ऑगस्ट 2023मध्ये. आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली, परंतु ठोस आश्वासन न मिळाल्याने जरांगे पाटील हे उपोषणावर ठाम राहिले
मात्र शांततेत आंदोलन सुरू असताना सायंकाळी पोलिसांनी काय केलं तर आंदोलकावर लाठीचार्ज केला. यात अनेक आंदोलक, विद्यार्थी, महिला, वृद्ध गंभीर जखमी झाले आणि यातून मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर हे मनोज जरांगे पाटील चर्चेत आले. अशा प्रकारे मराठा आरक्षणावर भरपूर ह्याच्यानंतरच्या गोष्टी तुम्हाला सर्वांनाच आपल्या मीडियावर सर्वांनाच माहीत आहेत. असंच आपण नवनवीन व्हिडिओ बनवू आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. अशा प्रकारे त्याच्यात पुढचं एक गोष्ट आहे की आरक्षण आता मिळते का नाही याविषयी आपल्याला पाहणे अतिशय अगत्याचं ठरेल. आणि तशीच मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की हे मराठा आरक्षण हे म्हणजे कुणबी याच्यातून आपल्याला OBC मधून कुणबी असं भेटावं, सरसकट सर्वांना कुणबी आरक्षण भेटावं. आता हे सरकार आता शोधत आहे की पुरावे शोधत आहे आणि ज्याच्याकडे पुरावे सापडत आहेत त्यांना कुणबी